हाय, आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एकदा प्लेस्क इन्स्टॉल झालं की त्याच्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी सेट करायच्या आहेत ते आपण बघूया. ठीक आहे. पहिल्यांदा प्लेस्कला लॉग इन करायचं. लॉग इन झाल्यानंतर इथे ॲडमिनिस्ट्रेटरला येऊन एडिट प्रोफाईलवरती क्लिक करायचं आणि इथं बेसिकली आपल्याला आपला ईमेल आय डी द्यायचा. ठीक आहे. जो काही ईमेल आय डी असेल, आता फॉर एक्झाम्पल माझा जो काही ईमेल आय डी आहे email@happy-visitor.com हा माझा ईमेल आय डी आहे. कंपनीचं नाव आहे आपलं happyvisitors.com. फोन नंबर आहे 9960333954. लेन नंबर 16, मिरजे एम्पायर बिल्डिंग, जयसिंगपूर. सिटी इज जयसिंगपूर, स्टेट इज महाराष्ट्र, झिप कोड इज 416101, कंट्री इज इंडिया. ठीक आहे. आणि ह्याला आपण इथं अप्लाय करायचं. ओके. ह्या गोष्टी इथे सॉरी वी कुड नॉट अपडेट प्रोफाईल, प्लीज ट्राय अगेन. ठीक आहे. काय हरकत नाही, ह्याला आपण इथं ओके करू. ठीक आहे. त्याच्यानंतर टूल्स अँड सेटिंग्सला यायचं. टूल्स अँड सेटिंग्सला आल्यानंतर इथं सर्व्हर सेटिंग, जनरल सेटिंगच्या अंडर सर्व्हर सेटिंगचा ऑप्शन असेल. आता इथं हॉस्ट नेम कंपल्सरी हेच द्यायचं. आता आपला सर्व्हर हा आहे म्हणून आपण हे दिलं. कन्सिडर कर पुढच्याला आपल्याला आणखीन एखादा दुसरा सर्व्हर, ॲट अ टाईम 2 सर्व्हर असेल तर आपल्याला इथं वेगळं नाव द्यायला लागेल. पण हॅपी विजिटर तर ते सबडोमेनच असेल. तर इथं आपल्याला जे काही हे आहे URL तर अशा पद्धतीने सबडोमेन करून टाकायचं आहे आणि बाकीचे कुठलेही ऑप्शन चेंज करायचे नाहीत आणि सेव्ह करायचं. ओके. इथं आपल्याला त्या गोष्टी लागतील. त्याच्यानंतर पुन्हा टूल्स आणि सेटिंग्सला यायचं आणि सिस्टीम टाईम डिफाईन करायची. सिस्टीम टाईम काय पाहिलं आपल्याला, इथं टाईम झोन आपलं एशिया प्लस कोलकाता पाहिलं कंपल्सरी. ठीक आहे. आणि मग ह्या गोष्टी ॲटोमॅटिकली येतील. ठीक आहे. इथं आपल्याला कंपल्सरी एशिया आणि कोलकाता हेच आपल्याला सेटिंग्स पाहायला आहेत. बाकीचे कुठलेही सेटिंग्स टाकायचे नाहीत. ठीक आहे. DNS सेटिंग्सला हात लावायचं नाही, अपाचे वेब सर्व्हरला हात लावायचं नाही, PHP सेटिंग्सला वगैरे कशाला हात लावायचा नाही. ओके. म्हणजे सर्व्हरमधले हे सेटिंग्स आपण इथं बऱ्यापैकी ॲक्सेस करून घेतले. आणखीन कुठले सिक्युरिटी, त्याच्यानंतर सिक्युरिटी पॉलिसीला यायचं. सिक्युरिटी पॉलिसीला इथं पहिला ऑप्शन जो आहे अलाउ बोथ सिक्युअर अँड नॉन सिक्युअर FTP कनेक्शन्स डिफॉल्ट आहे ते राहू दे. फक्त इथं पासवर्डला व्हेरी स्ट्रॉंग करायचा. ओके. आणि सेव्ह करायचं. त्याच्यानंतर TLS आणि सायफर मॅनेजमेंट जे आहे, ठीक आहे, ह्याला सेटिंग्सवरती क्लिक करायचं. इथं आपल्याला लेट्स इन्क्रिप्ट इन्स्टॉल आहे का बघायचं. इथे कंपल्सरी इन्स्टॉल असायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर इथे TLS सायफर जे आहे ते हे बाय डिफॉल्ट डिसेबल्ड असे ते एनेबल करायचं आणि इथं कंपल्सरी मॉडर्नच घ्यायचं. आपल्याला मॉडर्नवाल्यालाच इम्प्लिमेंट करायचं आहे. आपल्याला जुन्या सपोर्ट नको आहे. ते केलं. इथं कुठलेही सेटिंग्स बाकीचे चेंज करायचे नाहीत, सेव्ह करायचं. ओके. त्याच्यानंतर फायरवॉल एनेबल करायचा. IP ॲड्रेस बॅनिंग एनेबल, हा एनेबल. ठीक आहे. एकदा दाखवतो. फायरवॉल जो आहे तो एनेबल करायचा. इथं बाय डिफॉल्ट आपण एनेबल केला आहे. ठीक आहे. हा फायरवॉल इथं येण्यासाठी आपल्याला करावं काय लागतं, आपल्याला एक्सटेन्शन्समध्ये येऊन, ठीक आहे, माय एक्सटेन्शन्समध्ये येऊन इथं आपल्याला फायरवॉल हा इन्स्टॉल करायला लागतो आहे तर ते तिथं दिसतं आहे. ओके. आणि हा फायरवॉल प्लेक्सचा फायरवॉल आहे त्यामुळे हा कंपल्सरी इन्स्टॉल करायचा आणि तो जे काय डिफॉल्टचे सेटिंग्स घेईल ते त्याला घेऊ द्यायचं. त्याला कुठल्याही पद्धतीने आपल्याला ऑब्जेक्शन करायचं नाही आहे. फायरवॉल झाला. IP ॲड्रेस बॅनिंग हे कधी पण ऑन ठेवायचं जेणेकरून आपल्या सर्व्हरवरती अनवॉन्टेड गोष्टी होणार नाहीत. ओके. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे
तर इथं आपल्याला ट्रस्टेड आय पीजमध्ये जाऊन आपला जो काही घरातला जो काही एअरटेलचा स्टॅटिक आय पी आहे तो इथं कंपल्सरी ॲड करायचा. कशामध्ये? ट्रस्टेड आय पीजमध्ये ॲड ट्रस्टेड आय पी करायचं. तिथं आय पी द्यायचा आणि त्याला कमेंट द्यायची की हा आपला स्वतःचा आय पी आहे, तरच ह्या गोष्टी प्रॉपरली वर्क करतील. ओके, आपण ह्याला आय पी ॲड्रेस दिला. ओके, वेब ॲप्लिकेशन फायरवॉल मोड सिक्युरिटी आपण एनेबल केलेली आहे. आता बाय डिफॉल्ट आपल्याला मॉड सिक्युरिटी आपण डायरेक्टली परचेस नाही करू शकत, पण आपण फ्रीवाली मॉड सिक्युरिटी वापरतो आहे. ओके, त्याचा काही एवढा इश्यू येत नाही. ओके, डिस्ट्रिक्ट्स ॲक्टिव्ह प्लेस सेक्शन्स, ठीक आहे. प्रोहिबिटेड डोमेन नेम्स, मेल क्यू वगैरे, ठीक आहे. इकडे सगळ्या गोष्टी आपण बाकीच्या सेट केलेल्या आहेत. ठीक आहे, आपण ह्याच्यावरती फक्त क्लिक करून बघूया की काय आहे. ठीक आहे, आपण ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं ह्याला हात लावायचा नाही, कारण ह्याला हात लावले की सगळे सिस्टीम गणतात, त्यामुळे त्याला हात लावायचा नाही अजिबात. कुठलाही हे एकदा इनिशियल सेटअप झाला की ह्याला पुन्हा आयुष्यात हात लावायचा नाही, ही गोष्ट लक्षात घे. त्याच्यानंतर SSH टर्मिनल आहे. ठीक आहे, ह्याला आपण प्लगइन इन्स्टॉल करायला लागते एक्सटेन्शन, तरच ते इथे दाखवते. ओके, आय पी ॲड्रेसेस, व्हर्च्युअल हॉस्ट, ईमेल, ठीक आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, आणि ह्या गोष्टी आहेत. ओके, आणि ओके, तर ह्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये सेट केल्या. ओके, आता बेसिकली मी ज्याला हे प्लेक्सचं सॉफ्टवेअर घेतलो आहे त्याला मागच्या सर्व्हरचा मला खूप खराब एक्सपिरियन्स आहे. खराब एक्सपिरियन्स काय आहे की सर्व्हर सारखा डाऊन व्हायचा, आणि मी ज्याला लास्ट टाईम अपडेट केला, जो की माझ्याकडून अपडेट झालाच नाही, म्हणून मी काय केलं, फोन केला आणि मी कस्टमर केअरला रवी सरांना फोन करून अपडेट करायला सांगितलं. त्यांनी अपडेट केले आणि तेव्हापासून तर आमच्या सर्व्हरला नवीन कस्टमरच ॲड व्हायचे बंद झाले. तसं होऊ नये याच्यासाठी मी काय केलं की अपडेट सेटिंग्सला येऊन इथे ॲटोमॅटिक अपडेट्स हे मी बंद केलेले आहेत. ठीक आहे, ॲटोमॅटिक अपडेट्स बंद केले. ठीक आहे, आणि बाकीच्या गोष्टी इथं ज्या दिसतात त्या सगळ्या तशा पद्धतीने सेट केला. आता हे असं का केलं? कारण मागच्याला माझा खराब अनुभव आहे की अपडेट केल्यावरती माझा सर्व्हरच स्टार्ट होईना, माझ्या वेबसाईट्स बंद पडायला लागला. तसा इश्यू होऊ नये म्हणून मी ह्याला अपडेट करणार नाही आहे. ठीक आहे, आणि अपडेट केलं नाही तरी चालते. ठीक आहे, एवढा मेजर काय इश्यू येत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपला सर्व्हर आपल्याला रनिंगमध्ये पाहिजे, म्हणून आपल्याला हे सेटिंग्स करायचे आहेत. म्हणजे पहिल्यांदा सर्व्हर घेतला की ह्या गोष्टी कंपल्सरी सेटअप करून घ्यायच्या आणि मगच पुढच्या गोष्टींना वाटचाल करायची. ओके, आता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, ती म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये ॲडवायझरीला जायचं आणि ॲडवायझरीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यातल्या जेवढ्या आपल्याला आवश्यक वाटतात त्या आपल्याला त्यामध्ये इम्प्लिमेंट करायच्या आहेत. आता ह्यातल्या आपण कुठल्या इम्प्लिमेंट केल्या ते मी तुम्हाला दाखवतो. ओके, आपण कुठल्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या. ओके, ॲटोमॅटिक अपडेट्स आपल्याला नको आहेत. ठीक आहे, कारण आपला सर्व्हर गंडेल असं वाटतं म्हणून आपण ह्याला ॲटोमॅटिक अपडेट्स नको म्हटलेले आहेत. ओके, कॉन्फिगर काय गरज नाही आहे. ओके, त्याच्यानंतर सिक्युरिटीला ओके आपल्याला आयुष्यात इम्युनिफाय इन्स्टॉल करायचं नाही आहे. ठीक आहे, कारण आपण इम्युनिफाय इन्स्टॉल केलो आणि त्याच्यानंतरच आपल्या सिस्टीमला एरर आला, त्यामुळे आपल्याला इम्युनिफाय इन्स्टॉल करायचं नाही आहे. आपल्याला आपला सर्व्हर अगदी प्लेनमध्ये वर्किंगमध्ये राहू दे. ठीक आहे, काही इश्यू होत नाही आणि लय पण सिक्युरिटीच्या नादाला लागायचं नाही. ठीक आहे, जे होईल ते पुढं बघूया. आत्ताच्या माझ्या करंट डिसिजननुसार तरी मला कुठलंही एक्स्ट्रा गोष्ट सर्व्हरवरती टाकायची नाही आहे. ओके, त्याच्यानंतर हे एनेबल HTTP2 हे आपण एनेबल केलं आहे. आता हे एनेबल केल्यामुळं आपल्या ज्या वेबसाईट्स आहेत ना त्या खूप फास्टमध्ये लोड होतात, विथिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स.
ठीक आहे. त्यासाठी हे कंपल्सरी एनेबल HTTP2 करायचं. ठीक आहे. जर आपण लाईट स्पीड वापरणार असेल तर याची काही गरज नाही, पण आपल्याला कंपल्सरी एनेबल HTTP2 हे कंपल्सरी करायचं. ओके, जेणेकरून आपल्याला अगदी प्रॉपरली गोष्टी करता येतील. ठीक आहे. आपल्याला इथं सगळ्या गोष्टी आपण इथं मोस्ट ऑफ गोष्टी सेट केलेल्या आहेत. फक्त आपल्याला ॲटो अपडेट्स आपण केलेले नाही आहेत. परफॉर्मन्समध्ये आपण HTTP2 एनेबल केलेलं आहे. कंपल्सरी एनेबलच ठेवायचं. आता ह्याला करताना मी हे HTTP2 आहे. ज्याला HTTP3चा इथं ऑप्शन येईल त्याला इथं आपण HTTP3 एनेबल करायचं. HTTP3 आत्ता देखील आपल्याला एनेबल करता येते, पण तो तेवढाच व्हिजिबल ऑप्शन आपल्यासाठी नाही आहे, कारण आपल्या मनामध्ये भीती आहे की आपला सर्व्हर डाऊन होईल. म्हणून जर ज्याला ब्लँक सर्व्हर असते त्याला HTTP3 वगैरे एनेबल करून बघितलं तर काय हरकत नाही आहे. ओके, आपण SEOसाठी काय नको आहे, आपल्याला अपडेटसाठी काय कर्नल एक्सटेन्शन्स वगैरे काय नको आहे. ठीक आहे, काय सिक्युरिटीच्या नादाला लागायचं नाही. ओके, तर अशा पद्धतीने एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यावरती कॉन्फिगर करायच्या. ह्या व्हिडिओमध्ये किंवा कुठल्याही व्हिडिओमध्ये मी ह्याला काय प्रिपरेशन करून बोललेलो नाही आहे. त्यामुळे जेवढा एक्सपिरियन्सनं मी जे काही सांगितले, ज्या काही तुटक मोठक सिक्वेन्सनं, तो सिक्वेन्स अगदी व्यवस्थित ऐकून घेऊन त्या पद्धतीनेच कामं करायची, ही गोष्ट लक्षात घे. ओके, आणि नेक्स्ट टाईम सर्व्हर कॉन्फिगर करताना अगदी कॉन्फिडेंटली सर्व्हर कॉन्फिगर कर. एवढं काय त्यामध्ये काय रॉकेट सायन्स नाही आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. आणि तुला नेक्स्ट सर्व्हर एस्टॅब्लिश करताना कुठल्याही पद्धतीने त्रास होणार नाही आहे, याची गोष्ट मनाला बांधूनच ठेव. थँक्यू व्हेरी मच.